आपण बनवूया झटपट अशा बटाट्याच्या काचऱ्या। एकदम साधी आणि सोपी रेसिपी। आपण डाळ भाताबरोबर तोंडी लावायला बनवू शकतो, या भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकतो। एक नंबर आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार सर्वांना, सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। बटाट्याचे काप या तर काचऱ्या बोलू शकता तुम्ही। आता बटाटे बघा, दोन मी इथे मोठाले जायचे होते, तसे बारीक बारीक स्लाइसमध्ये कट करून घेतले। साल्टने काढल्याचं म्हणून याचं घाण पाणी झालंय। तर हे आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ याला पहिलं धुवून घेऊया। आता इकडे आपण गॅसवर कढई मांडली गरम करायला। तर कढईमध्ये टाकायचं आपल्याला 1 चमच तेल। तेल व्यवस्थित गरम होऊन देऊया। तेल गरम झालं की 1 चमच आपण राई टाकूया। राई छान तडतडली की 1 चमच जिरे, 4-5 पाकळ्या मी इथे लसणाच्या बघा अशा ठेचून घेतल्यात, ते पण टाकायचे, जेणेकरून ना खूप छान चव लागते भाजीला। एक कांदा घेतलाय, कांदा हा ऑप्शनल आहे, मी टाकलाय। तुम्हाला आवडत असेल तर टाका, आता स्किप करू शकता। काचऱ्यामध्ये फक्त लसूण आणि राई जिरे टाकले तरी चालते। कढीपत्ता टाकूया। 1-2 मिनिटं छान कांदा बघा असं गुलाबी रंगावर भाजला। त्यानंतर आपण बटाट्याचे काप याच्यात पूर्ण टाकूया। चवीप्रमाणे मीठ टाकायचे। याच्यात आपण ना चिमूटभर अशी हळद टाकूया। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर छानपैकी असं मिक्स करून झाले। आता याला 5 मिनिट आपण वाफ काढून घेऊ। 5 मिनिटं स्लो गॅसवर ठेवायचे। 5 मिनिटं झाले, तर चला आपण बघूया। तर काचऱ्या आपल्या छान वाफवल्या। एक वेळा याला हलवून घेऊया। आता यात आपण टाकूया मसाले। तर 1 चमच मी इथे धनिया पावडर टाकली, त्यानंतर आपण इथे 1 चमच घेतले गरम मसाला, आपला 1 चमच घरगुती लाल तिखट, आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला सगळं। पाच मिनिटासाठी झाकून ठेवूया। आता मिक्स केल्यानंतर हे पहा 5 मिनिटं झाले। आता आपल्या काचऱ्या एकदम व्यवस्थित रेडी झाल्यात। तर गॅस बंद करूया आपण आणि एक वेळा याला मिक्स करून घेऊया। जास्त हलवायचे नाही तर मग तुटतात त्या, तर थोडं जपून हलवायच्या। तर आपण टाकूया आता वरून कोथिंबीर। तर तयार आहेत आपल्या झटपट अशा बटाट्याच्या काचऱ्या। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।